आणि आता मला वेदसोबत जायचं आहे त्याची ॲडमिशन करायला माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी होता ना त्याच कॉलेजमध्ये आता त्याला जायचं आहे. मम्मी तुला मुलीची हाऊस होती, आता फिटली तुझी हाऊस. नाही याशी मुलगी नको. चांगले का शूज? अरे गेली कुठे पडते ग तू. गाईस कितीतरी दिवसानंतर आहे ना मी आलेलो आहे कॉलेजला, ते पण वेदच्या ॲडमिशनसाठी. वेदेना आता फॉर्म भरतोय, सगळं मला विचारून भरतोय. हां काय नाही ना, आजची डेट सांग, नाव टाकू का कोणाचा नंबर टाकू. या रूममध्ये आम्ही खूप पेपर दिलेले, खूप आठवणी आमच्या या क्लासरूममध्ये. आणि मी आलेलो आहे जळगावच्या सर्वात फेमस सनसेट पॉईंटवर. गाईस इथे ना एका काकांनी बिगल आणला होता आणि तिथे चेरी होती. मी त्या काकांना म्हटलं काका आणा द्या, मी फिरवून आणतो. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी फायनली आलेला आहे जळगावला आणि आजपासून मी केला आहे माझा रुटीन सुरू. तसं तर मी कालपासून करणार होता, कालपासून मी जिम जॉईन नाही केली होती. आजपासून कसं मी जिम जॉईन केलेली आणि हेल्थवर थोडं लक्ष देणार आहे आणि पर्सनॅलिटी पण थोडी ग्रो करायची आहे. तर म्हटलं आतापासून आपण जिमला जाऊ रोज सकाळी. तसं तर मी सहाला जाणार होता, बट मी उठलाच 5:30ला आणि जातो 7 ते 8ला आहे. असं नाही की मी उठू शकला, बट ते थोडं आळसपणा असतं ना, थोडं आधी काय होतं ते की मन नाही होत. ते कसं एकदा रुटीन बसलं ना तर मग जायची इच्छा होते. काही केस आता मोठे होत आहे तर मग असे बेल्ट वगैरे लावावं लागतो केसांना, नाहीतर ते काय सगळे डोळ्यावर येतात. ते बघा तिकडे वटवाघूळ लटकलेले आमच्या घरी, पाहुणे आलेले वटवाघूळ. कोरोना कसा बघतोय तो, हा वाला माझ्याकडे बघतोय, हा पण माझ्याकडे बघतोय. आमची चेरी इथे झोपलेली खाली, आणि चेरी आहे ना वेदसोबत झोपते का वेद चेरीसोबत झोपतो काय माहिती. आता आलेले 7 वाजता आणि याचे क्लासेस सुरू झालेले आहे 11वीचे. भाऊने सायन्स घेतलेले, पण तो आता शुद्धीमध्ये नाही, त्यालाच समजत नाही मी काय करतो म्हणून तो डोकं खाजवतोय माकडासारखं. चेरी मोठी होत चालली. चेरीच्या अंगावर चॉकलेट लागली. काल रात्रीला थोडीशी पेस्ट्री दिली, थोडीशीच्या अंगावर पडली. मी तर जातोय पण माझ्या आधी ही तयार झालेली जायला. थोडंसं पण गेट ओढलं नाही लगेच बाहेर निघेल. हिला घे का मम्मी, हिला घे ना. बाहेर नको, बाहेर नाही. बाहेर काय तुझं, बाहेर का आहे काय? मध्ये हो, वरती. अरे ही काय पकडलं, कप घेतला हिने चहाचा. चल हे घे मध्ये जा. हे घे. अरे देतो थोडी तिला, घे तिला घे. अरे कुठे पडते ग तू. घे ना तिला, तू आहे तर मग तू. आमच्याकडे तीन गाड्या आणि ती आज बिझी आहे. पप्पा ती घेऊन जातील, वेद ही घेऊन जाईल, मी हे घेऊन जातोय. थोडं साफ करावं लागेल आता याला. चला म्हटलं काढूनच घेऊ आणि पुसून घेऊ, बिकॉज आज हिला असं पण सर्व्हिसिंगला द्यायचं आहे. कारण म्हटलं पावसाळा सुरू आहे, इथे तिथे फिरायला जाऊ म्हटलं हिच्यावर. कसं पाऊस पण पडत राहतो, नेचर पण छान आहे आणि ग्रीनरी पण खूप आहे. सो म्हटलं आता आहे ना आपण टूर करू हिच्यावर मस्त. आपल्या खानदेशातच आसपासच जाऊ यार, एवढे मस्त लोकेशन आहे आपल्या खानदेशामध्ये. सो म्हटलं की आता हिच्यावर आपण टूर करू, आधीला सर्व्हिसिंगला देऊन. गॅस तुम्हाला माहिती मी याच्यात काय घेऊन चालला आहे बघा, शूज घेऊन चाललेला आहे. माझी जिमची बॅग सापडत नाही यावर, आधी थैली घेऊन जातो, हिच्यामध्ये शूज घेऊन जातो. उद्या प्रॉपर करेल म्हटलं सेटअप. एनिवेज आता जातो मी जिमला. त्या आमच्या एरियामध्ये ना काहीच रस्ते बनतात आणि ते पण सिमेंटचे, तर यांना एवढा प्रॉब्लेम होतो ना गाडी चालवायला. बिकॉज एक तर हा रोड बनतो, तो रोड चालू असतो, हा रोड बंद असतो. तर चला मी पोहोचलेले आहे आता जळगाव जिल्हा क्रीडा संघ, आणि यावरती या फ्लोअरवर जिम आहे. आणि ना तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा 9th मध्ये होता ना, 9th पर्यंत मी बॅडमिंटन खेळलेलं आहे आणि इथे खूप वेळेस आलेला आहे इथे मॅचेस खेळायला. आणि ना इथे मी फायनलपर्यंत पण पोचला होता. म्हणजे हे आहे ववा वाचनालय, तर आहे ना मी इथे खूप वेळेस आलेलो आहे बॅडमिंटनसाठी. आता जाऊ जिमला. तर चला मस्त शूज घालून मी रेडी आहे आणि
इथलं ड्रेसिंग रूम. माझी पिशवी मी कोणत्या तरी लॉकरमध्ये ठेवतो. 7 नंबरमध्ये मी ठेवलेली माझी पिशवी. कोणी चोरायला नको माझी पिशवी इथून ना. आणि आता रेडी आहे. मध्ये आहे जिम. मी जातो जिम करायला. सुरुवात कार्डिओपासून करू. वा स्पीड वाढवावं लागेल. तर गाईस फायनली वर्कआउट आर डन. पहिल्या दिवसाचा मिक्स मारले आज. बिकॉज खूप दिवसाचा गॅप होता ना, तर ते म्हणे की तू मिक्स मार. आणि सगळी मिक्स एक्सरसाइज केली. आता माझे शूज ठेवतो मी. माझी थैली काढतो इथून. वाव आहे सेफ आहे एकदम सेफ आहे लॉकर. ओ ओ ओ ओ भाई 60. बापरे एवढं वजन वाढलं माझं. आधी 55 होतं आता झालं 60. आजची तारीख आहे 2. आता 1 महिन्यानंतर बघेल की माझं वजन काय होतं. चेरी आले लगेच बाहेर. आली लगेच बाहेर. मी आलेला आहे तू त्याला काय बघते. चल मध्ये चला. खाऊनी आणलंय. घे तुझ्यासाठी शूज ठेवून दे शूज. चेली चेली चेली. अरे तुझ्यासाठी नाही आहे. प्रोटीन पावडर आणि पाणी मिक्स केलेलं आणि ते शेक करतोय. हिला वाटतंय हिच्यासाठी काहीतरी आहे म्हणून. घे घे. तुझ्यासाठी नाही आहे ते. चल चांगले का शूज. अरे गेली मध्ये. चल तेच बघा हे शूज आणले होते पप्पांसाठी US पोलोचे. ते तुम्ही बोलत होते तसं होतंय का ते फिट वगैरे. कारण की भारी नाही एकदम. मधून कशी आणि हां. तर गाईस आता आलेले दुपारचे 12. आंघोळ वगैरे करून मी झालेला आहे तयार. आणि आता मला वेदसोबत जायचं आहे त्याची ॲडमिशन करायला माझ्या कॉलेजमध्ये. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी होता ना त्याच कॉलेजमध्ये आता त्याला जायचं आहे. तर तो सगळे डॉक्युमेंट्स रेडी वगैरे करतो इथे. मम्मी बघा. मम्मी छोट्या मुलगीसारखं घेऊन फिरते हिला. मम्मी तुला मुलीची हाऊस होती आता फिटली तुझी हाऊस. नाही याशी मुलगी नको. मग कशी मुलगी पाहिजे. मुलगी सारखी मुलगी. किती आवाज करते रे. मागे लागून जाते. आजीला 3 मुली तुला एक पण मुलगी नाही. गाईस कितीतरी दिवसानंतर आहे ना मी आलेलो आहे कॉलेजला. ते पण वेटच्या ॲडमिशनसाठी. आणि ना बघा आता किती चेंज झालेलं आहे. आमच्या टायमाला आहे ना असं होतंच नाही कॉलेज. आता एवढं चेंज होऊन गेलेलं आहे ना. जिथून आम्ही ना निघून जातात ती गोष्ट एवढी चांगली होऊन जाते की काय यार. आमची स्कूल पण तशी. जेव्हा आम्ही स्कूलमध्ये होते ना स्कूलमध्ये काहीच नाही होतं. आम्ही स्कूलमध्ये निघाल्यानंतर एकदम छान होऊन गेली स्कूल. तसं आता कॉलेजचं पण झालं. इथून आहे ना हेलिकॉप्टर लँड होतं असं तिकडून खालती येतं हेलिकॉप्टर. गाईस इथे वेद आहे ना आता फॉर्म भरतोय. सगळं मला विचारून भरतोय. हां काय नाही. आजची डेट सांग. नाव टाकू का कोणाचा नंबर टाकू. ऑक्युपेशन काय टाकू एवढं तर विचारायला डेट काय. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे मी आज क्लासरूममध्ये बसून पेपर पण दिलेले. मॅरिड का सिंगल. तू नाही लग्न फिक्स झालेलं आहे. तिकडं लिहा असं लग्न फिक्स झालेलं आहे. नाही नारळ खोटा झाला आहे. आणि या रूममध्ये आम्ही खूप पेपर दिलेले. खूप आठवणी आमच्या या क्लासरूममध्ये. तर गाईस फायनली वेटचं ॲडमिशन झालेलं आहे DNC कॉलेजमध्ये. आणि आम्हाला इथे ना 1.5 तास लागला ॲडमिशन करता. काय नाही रे 12:30 आले आपण. 1.5 तास लागला गाईस. आता 2 वाजता आहे. आम्ही चालले आता घरी. कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे फायनली वेटचं. कधीपासून होणार सुरू काही सांगितलं.
मॅसेज लिहिलेला व्हॉट्सअप ग्रुप. आणि आता करतोय जेवण. मस्त शेवची भाजी बनवलेली मम्मीने. आणि इथे आहे कैरीमध्ये टाकलेले तिखट आणि मीठ. हे खूप मस्त लागतं खायला. सो हे गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 5:45 आणि मी आलेलो आहे जळगावच्या सर्वात फेमस सनसेट पॉईंटवर. हा वेगळा सनसेट पॉईंट आहे आणि जिथे मी जातो तो वेगळा आहे. आणि जिथे मी आता आलेलो आहे तो हा आहे. हा पण खूप ब्युटिफुल आहे. इथून आहे ना व्ह्यू पण खूप छान येतोय. बघा तिथे, बघा समोर किती मस्त वातावरण आहे. आणि मी आलेलो आहे माझ्या मित्रासोबत. कोरियन मित्र आहे माझा, पण हा धुळाचा आहे. चला हिला पण घेऊन आलेलो आहे. हे गवत खाते, गवत आवडतं हिला. हिला असं उचलून घेऊन लागेल. लेट्स गो. जा, फक्त मला हे काढू दे तुझा बेल्ट. थांब 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 ना ग. हिंडू नको. तिला सोडावं नाही लागणार. दुसरे कुत्रे पण इथे, म्हणून बकऱ्या पण इथे. बकऱ्या पण आहे. चलो गाईस, किती 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 ब्युटिफुल वातावरण आहे आज. एकदम ब्युटिफुल वातावरण आहे. मजा येते. आज हिच्या सोबत आलेलो आहे ना. चिरी. शिडजू 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 नाही नाही. या साईडला आहे ना खूप बकऱ्या आलेल्या आहे. आणि या साईडला आमची बकरी आहे जी की गवत खाते. हिला आहे ना काही पण द्या काहीच खायला, ही लगेच खाऊन घेते. कारण की पण बकरी आहे, दुसऱ्या टाईपची बकरी आहे, पण बकरी आहे ही पण. हा एक लहान मुलगा आहे ना, हा एवढा मस्त, म्हणजे ही त्याला हात लावू देते. नाही तर ही लोकांना एवढी भुकते ना. याला पण बघितल्याबरोबर भुकलं होतं, पण मला बघितल्यावर भुकला नव्हता. अरे गाडीवर बसत होता तेव्हा. आणि तो आला, हात लावलाही नाही, काहीच केलं नाही. काश मी आता मुंबईला असतो आणि असा व्ह्यू माझ्या समोर असतो. तेवढं छान वाटलं असतं ना. वा. आणि हवा आणि तू आणि ही आणि गाणे. तू पण फॉरेन फ्रेंड्स. गाईस इथे ना एका काकांनी बिगल आणला होता आणि तिथे चेरी होती. मी त्या काकांना म्हटलं, काका आणा द्या, मी फिरवून आणतो. बिगल काय नाव याचं काय माहिती. चला चला चला. तो फक्त वास घेतोय तिचा, काही करत नाही तो. त्याला समजलं फिमेल आहे ती, काही करत नाही तो. चल 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 ना. त्याला त्याच्या मालकाकडे जायचंय. ते काका आहेत तिथे, तिचे मालिक. चल, काय नाव आहे काका याचा? ऑली. चल. अरे ऑली चल ना यार. तिकडे नाही ऑली, आमची पण ऑली आहे बघा. तू मला वाटतं ते युट्यूब वर मी पाहिलेलं. हा, युट्यूब वर व्हिडिओ बनवतो मी. हो हा, बर. हे बघा सगळ्याचे सगळे कसे बघायला लागले हिला. चेरी ते बघ. नाही ही चायना आहे, चायना क्वालिटी आहे. माझ्या अंगावर येतील नाही तर. गाईस सेल्फी. चला घरी पोहोचलेले घ्यायचं आम्ही परत. पाऊस चालू झाला होता बघा, पाऊस पडलेला आहे. अली कुठे? मम्मीकडे. तर गाईस आता आहे ना एक रील शूट करत होते, प्रमोशन रील. तर आहे ना याचीच रील होती ती, प्रोटीन पावडर नथिंग विल वर्क अनलेस यू डू. समजलं का?